देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने सोलापूर येथे विविध उपक्रम राबवले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून सोनामाता आदर्श कन्या विद्यालयात आई प्रतिष्ठानच्या वतीने मोफत दंत व मौखिक तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरात शाळेतील प्रत्येक विद्यार्थिनीची तपासणी करण्यात आली। तसेच विद्यार्थिनींना दातांची योग्य काळजी घेण्यासाठी आरोग्य किट वाटप करण्यात आले। यावेळी उपस्थित राहून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। यावेळी या जिल्ह्यातील ठिकाणी एक माझ्या डोक्यात ते आलं होतं, शिक्षकांनी जरा विचार करून मला सांगा की मला डिसेंबर जानेवारीच्या आसपास, तसं आज आपण एक छोटंसं भेटवस्तू दिली, मग दर महिन्याला मला वाटते याही शाळेत तुम्ही सॅनिटरी नॅपकिन देता। डिसेंबर जानेवारीच्या आसपास यांना उपयोगी पडणारं एखादं मॉड्यूल द्यायचं। मग ती सहल असू शकते, मग ती एखादी भेटवस्तू जी त्यांना शाळेत याला उपयोगी दप्तरीत तर सगळेच देतात। सगळ्या शिक्षकांची जबाबदारी त्यांनी विचार करून सृष्टीला सांगायचं। त्यामुळे मी आज असं म्हणणार होतो की डिसेंबरमध्ये सगळ्यांना सहलीला घेऊन जाऊ, पण जो सगळ्यांनी जातो की आम्ही वर्षातून एकदा जातो तर मग ते नको, मग ते देईल जे मिळत नाही ते देण्यामध्ये आनंद। त्यामुळे मी आता 10 जणांना भेटवस्तू देईन आणि मग लगेच माझ्या कार्यक्रमामध्ये मग ट्रेन पकडायची, पुन्हा पोहोचेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। भाजप सोलापूर शहराध्यक्ष रोहिणीताई तळवळकर, मोहन डांगरे, आई प्रतिष्ठानच्या संचालिका सृष्टी डांगरे, संस्थेच्या सचिव कीर्तिलक्ष्मी आत्रे, शाळेचे मुख्याध्यापक जिलानी पटेल यांच्यासह शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।